ज्याप्रमाणे मी एक 8-10 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो, त्यांची सुख कसली म्हणा, दुःखच त्यांच्या वेदना व्यथा समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना मी धीर दिला, त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाहीये, नागरिकांशी बोलत नाहीये, फक्त जिथे जात आहेत तिथे पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत। हे चित्र फार भयानक आहे आणि जे दोन विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहेत त्याच्यात साहजिकच आहे, एकूणच मुंबईमध्ये गेले 2-3 वर्ष प्रदूषणाची पातळी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। याही वर्षी आपण त्याचा अनुभव घेतो आहोत। जे काही रिपोर्ट्स येत आहेत त्यानुसार मुंबईची हवा ही आरोग्यासाठी घातक होत चाललेली आहे। आता काही जण असं म्हणतात, राज्यकर्ते असे कदाचित म्हणतील की इथिओपियामध्ये जो काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे ढग इकडे आलेत की काय, तर ह्याचा आणि इथिओपियातल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा काडीचा संबंध नाही। हा इथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे आणि त्यातून हे प्रदूषणाचे ढग, भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती रोरावत आहेत।